येस बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून ग्राहकाला व त्याच्या पत्नीला गंभीर धमक्या आणि अश्लील भाषेत त्रास दिल्याचा प्रकार समोर आलाय। विशाल भारत बेडिस्कर राहणार सातपूर नाशिक यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार राजेश पवार नावाचा व्यक्ती येस बँकेचा रिकव्हरी एजंट असल्याचे सांगून वारंवार फोन करून शिवीगाळ, अश्लील भाषा व जीवाला धमक्या देत होता। इतकेच नव्हे तर त्याने पीडिताच्या पत्नीच्या शीलावर घाला घालणारी अश्लील वक्तव्ये केली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। तक्रारीत म्हटले की या एजंटने नातेवाईक, शेजारी आणि सोसायटी सदस्यांमध्येही खोट्या अफवा पसरवून दाम्पत्याची समाजात बदनामी केली। याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग, स्क्रीनशॉट्स व पुरावे पीडिताकडे उपलब्ध आहेत। पीडिताने पोलिसांकडे आरोपी एजंट व येस बँकेवर भा.2.सी कलम 354, 509, 503, 506 यांसह आयटी ॲक्टमधील गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे। तसेच पत्नीच्या सन्मानाला व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षणही मागितले आहे। या प्रकरणाकडे समाजाचे व प्रशासनाचे लक्ष लागले असून येस बँकेच्या रिकव्हरी एजंट्सच्या बेकायदेशीर कारवायांवर आळा घालण्याची मागणी होत आहे। तू तरी सांग, मी तरी ऐकतो, नाही तर माझं तरी ऐक। तुला सांगितलं ना मी, पेमेंट देतो मी तुला, तू ये इकडे घ्यायला। हा बरं, बोललो ना आता तू। बरं ऐक ना, एक मिनिट, मी काय म्हणतोय, बोलला ना तू। मी काय म्हणतोय, मला 1 रुपया नको तुझं, तुझी मला पद्धतशीर मारू दे। कोण आहे, काय आहे, कुठून फोन करतोय, कोण भोटा असेल, चोर भामटा फोन करून पैसे मागत असेल, समोर येऊन घे ना, कळलं ना नक्की बँकेचा माणूस आहे, कोण तिसरा आहे। बघ, तुला तमाशा पाहिजे असेल तू करून घे हाताने, तुलाही माहिती आहे माझा काही जाणार नाही, तुझा काही जाणार नाही। आम्हाला एक सांग, खरं खरं ते पार्लर म्हणून जात कुठं कुठं तुला माहिती तरी पडतंय घरी? कुठं कुठं गेला? तिची आठवण आली म्हणून पण भेटत नसेल, बोल ना। पाठवतो का म्हणून तू पैसे घेऊन बसल्या? आई हे लव बोलायला येत नाही का तुला? घेऊन बसला काय तोंडात? आई तुझ्या बहिणीला कोणाला तरी लावून तेच पैसे घ्यायचे, काम करायचं, तुझ्या आईला धंद्यावर बसवायची, त्याचे पैसे उडवायचे। कशाला बँकेकडून पैसे घ्यायचे? तुझ्या आईला मी तरी फक्त तोंडात देत। श्रुतीला त्या दिवशी आणली, ठीक आहे येते मी, गेलो आम्ही त्या लॉजला। श्रुतीला डेटला न्यायचंय म्हणून। विशाल भाई, माझं नाव विशाल भरत बेडिस्कर आहे। मी राहणार अशोकनगर सातपूर येथे। मी 2019-20च्या दरम्यान येस बँकेचं क्रेडिट कार्ड घेतलं होतं। माझं जोपर्यंत 2-3 वर्ष मी ते रेग्युलर पे केलं, पण माझं कोरोनानंतरच्या काळामध्ये बिझनेसमध्ये लॉस झाला आणि त्यामुळे मी खूप डाऊनफॉल गेलो। त्यामुळे माझ्याने ते पूर्णपणे भरणं शक्य नाही झालं। पण मग आता मला हॅरेसमेंट कॉल इतके म्हणजे सहन नाही होणार इतक्या लेवलला ते येत आहे आणि शिवाय मी त्यांच्या प्रत्येक कॉलला रिप्लाय करतोय, पण तरी पण ते ऑन कॉल माझ्या वाईफला शिवीगाळ करतंय, अगदी घाणेरडं बोलतंय, परत घरच्यांना कॉल करून आणि समाजामध्ये बदनामी करण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि त्यांनी ते केलं पण आहे। त्यामुळे मला मग माझ्या पुढच्या आयुष्यासाठी मला जे काही परत काही मार्ग निवडायचे किंवा मला काही कमवायचा मार्ग आहे तो पूर्णपणे त्यांनी म्हणजे एक ब्लॉक करायचा प्रयत्न करते आणि अगदी खालच्या लेवलला जाऊन, म्हणजे खालच्यापेक्षा पण खालच्या लेवलला जाऊन त्यांनी बोलण्याचं, शिव्या देण्याचं आणि मेन म्हणजे घरच्यांना खूप त्रास द्यायचं। त्यांच्याशी मी कंटिन्यू फोनवर बोलतोय, त्यांच्या प्रत्येक कॉलला रिस्पॉन्स करतोय, पण तरी पण ते इतकं बोदरेशन आणतंय की अक्षरशः काय करावं असं म्हणजे कामही राहत नाही आणि दुसरेही कामं मला त्याच्यामुळे मिळणं पुढं जाऊन अवघड होत चाललंय। प्लीज मला कृपया याच्यातनं मदत करून यातून तुम्ही मला बाहेर काढावं आणि अशी माझी विनंती। मी बँकेला पण त्या संदर्भात मेल केले, मागचे 1-2 महिने झाले मी मेल करतोय बँकेला, पण बँकेकडनं मला काही असा प्रतिसाद येत नाही आणि समोरचे हॅरेसमेंट कॉल हे मला प्रत्येक दिवसामागं ते अजून अवघड होत चालले आणि ते वाढतच चालले आणि ते माझे खूप म्हणजे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन बसलेली त्या कारणांमुळे। मला साहेबांना हीच एक विनंती की माझा पैसे तर मी असं नाही की त्याआधी पण 2-3 वर्ष मी रेग्युलर कार्ड यूज केले आणि ते पे केले पण, आणि यावेळेस पण मला करणार, मी त्याच्यातलं मला काय ते 40-50 हजार रुपये बुडवून किंवा माझं असं मोठं हे होणार नाही, पण हे हा जो
प्रकार घडतो हा खूप घाणेरडा आणि खालच्या लेवलचा प्रकार आहे. तो मला सहनशक्ती पलीकडे चाललाय. त्यामुळे मला प्लीज त्यातनं बाहेर काढू अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि त्यांनी माझ्या कॉल रेकॉर्डमधनं का कोणत्या ॲप मार्फत कम्प्युटराईज मार्फत माझे सगळे जे काही कॉन्टॅक्ट्स होते, जे माझे ऑफिशियल कॉन्टॅक्ट आहे, माझे नातेवाईकांचे, माझे सोसायटीमधल्या लोकांचे, यांचे सगळ्यांचे नंबर घेऊन हे लोक त्यांना पण कॉल करून असे विचित्र पद्धतीने शिवीगाळ करून किंवा माझी बदनामी होईल या पद्धतीने ते पूर्णपणे मला हॅरेस करायचा प्रयत्न करतात. अगदी म्हणजे आत्महत्या करावं असं शेवटपर्यंत, कारण की समाजात कुठं तोंड दाखवायला पण जागा ठेवलेली नाही आणि ते अजून दिवसेंदिवस करतातच. त्यांनी आता मला 2 दिवसापूर्वी परत कॉल केला होता की बाबा तुमचे फोटो, तुझ्या वाईफचे फोटो पोस्टर बनवून मी अशा डिकाणी पाठवे, मग तुला बघ मग तू काय होतं काय नाही होत. सर मी अक्षरशः एवढं वैतागलेलो की मला नाही काय सुचत की कामात पण नाही काय नाही. फॅमिली माझ्या जबाबदाऱ्या आहेत, सगळ्या गोष्टी आहे. पण मग जर ही हॅरेसमेंट असेल तर माझ्याकडे आत्महत्या त्याशिवाय दुसरा पर्याय कोणता राहत नाहीये. कारण की हे खूप इतकं की ज्या ठिकाणी मी काम करतोय तिथं, ज्या ठिकाणी मी राहतोय तिथं अशी एकही जागा लोक सोडत नाहीये. आणि कोणते ॲप आहेत, कोणते काय त्यांची कम्प्युटराईज सिस्टम आहे, हे प्रत्येक सिस्टम मधनं मला म्हणजे हॅरेस करायचा प्रयत्न करतात. अगदी माझ्या भावाच्या, वडिलांच्या, म्हणजे त्यांच्या ऑफिसेसला कुठे जाऊन ते लोक कॉल करतात आणि त्यांचे पण जॉबला, बाकीच्यांचे पण माझे. असं नाही की बाबा मी कुठून तरी पैसे कमवू आणि हे परत अजून पे करून देऊ, पण ते पण करायला मला मार्ग ठेवत नाही. आणि समाजात जर या गोष्टी जर घडत असतील तर मग मी व्यावसायिक माणूस आहे. जर माझा व्यवसाय फक्त हा समाजाशी बोलण्यावर आणि माझ्या व्यवहारावर हा ठरत असतोय, पण जर या प्रकारचे सगळे व्हिडिओ आणि जर या गोष्टी जर जात असतील तर मला दुसरा पर्याय काहीच असा नाही जाणवते. तर प्लीज मला यातनं बाहेर काढा. मी बँकेला, सगळ्यांना, प्रशासनाला अगदी म्हणजे भरपूर मी प्रयत्न करून बघतो, पण मला यातनं कुठूनच कोणाकडनंच मला असा रिस्पॉन्स किंवा की बाबा ही गोष्ट थांबवते असं कुठूनच मला काहीच होत नाही. प्लीज. आणि महत्त्वाचं जेव्हा वाईफचे आणि त्यांच्या वाईफच्या वडिलांना कॉल करणं, त्यांच्या बहिणीकडनं, तर तिथून पण म्हणजे जिथून माझे मार्ग बाबा काहीतरी मी तिथून बाहेर निघेल ती गोष्ट पण ते सगळीकडनं बदनामीचं एवढं म्हणजे त्यांनी कुठंच लिमिट ठेवलेलं नाही, कोणत्याच प्रकारचे नाही. प्लीज मला इथनं कोणीतरी काहीतरी मदत करावी अशी माझी एवढी इच्छा आहे, कारण की मला नाही सहन होते आता हे सगळं. नमस्कार, मी संदीप भोसले, भारतीय लोक आधार. आज जे तुम्ही आत्तापर्यंत जे आपल्या बंधूचं ऐकलं आणि येस बँकेकडनं होणारा त्यांचा जो त्रास जो तुम्हाला ऐकायला आला किंवा त्यांनी जी सगळ्यांना विनंती केली, खरंच ज्या प्रकारचं काम होतंय, रिकव्हरीमध्ये ज्या प्रकारच्या लिमिट्स पास केल्या जात आहेत, आज त्यांच्या मिसेसला ज्या प्रकारचे त्यांनी शब्द वापरलेत किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी लोनसाठी वापरल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोनसाठी अशा पद्धतीची रिकव्हरी होते. आता त्यांनी त्यांच्या क्लोनिंग ॲप मार्फत त्यांचे जेवढे नंबर्स आहेत ते सगळे नंबर्स त्यांनी क्लोन केलेत आणि त्याच्याबरोबर त्यांच्या बिल्डिंग मधल्या, त्यांच्या नातेवाईकांच्या, त्यांच्या मित्रांच्या त्या प्रत्येक मोबाईलवरती यांचे चुकीचे मेसेज जात आहेत. हे लिगल आहे का? अशा पद्धतीचं क्लोनिंग हे लिगल आहे का? आणि हे क्लोनिंग करून जर रिकव्हरी होत असेल तर खरंच हे आपल्याला आज आपला हाच एक बंधू आहे, उद्या असे कितीतरी लोक असतील ज्यांना जर आपण आळा घातला नाही तर अशाच प्रकारची कामं होतील. हे जे चाललंय क्लोनिंग ऍप मार्फत ह्यांची जी रिकव्हरी किंवा हे जे शब्द वापरले जात आहेत, हे जे मेसेजिंग होते, हे तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. हे खरंच चांगलं आहे का? आणि अशाच प्रकारची रिकव्हरी होऊन हे जे क्रेडिट कार्ड विकणं हा कायद्याने गुन्हा आहे, हे सगळ्यांना माहिती पाहिजे. क्रेडिट कार्ड किती प्रकारचे विकले जातात आणि क्रेडिट कार्ड मध्ये किती प्रकारचे इंटरेस्ट कशा प्रकारे लावले जातात ते पुढच्या आमच्या पार्टमध्ये मी त्या क्रेडिट कार्डमध्ये ह्याच बंधूंचे क्रेडिट कार्डमध्ये किती पैसे घेतले गेले आणि किती इंटरेस्ट लावून किती इंटरेस्ट मधनं ह्यांच्याकडनं कशा पद्धतीची वसुली करायचा प्रयत्न केलाय तेही मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. पण आज जे तुम्ही ऐकताय या बाबतीत सगळ्यांनी आपली मतं द्यावी. मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात कोणतरी एक असेल ज्याला अशा प्रकारचा रिकव्हरीचा त्रास होतोय.
तर आपण या अशा प्रकारच्या रिकव्हरीला दाद द्यायची का आपण आपला आवाज उचलायचा? जर आवाज उचलायचा असेल तर भारतीय लोक आधारला तुम्ही कॉल करा आणि भारतीय लोक आधारकडनं तुम्ही न्याय मागणं. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही आमच्या बरोबर राहा. आपण सगळे एकत्र येऊन अशा प्रकारचा जो अन्याय चालू आहे याला वाचा फोडूया. आणि आपण आपल्या प्रशासनाला, आपल्या पोलीस खात्याला मी विनंती करतोय की अशा लोकांना तुम्ही जे कायदेशीर मार्गाने जेही होईल ते तुम्ही करावं. आणि आम्हा सगळं सामान्य जनतेला जो अन्याय चालू आहे त्याच्यावरती तुम्ही दाद द्यावी, हेच एक माझ्यातर्फे विनंती आहे. मी इथेच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही या बातमीद्वारे बँकेकडून त्रस्त झालेल्या सर्व लोकांना असे आवाहन करतो की भारतीय लोक आधारकडून मदत घ्यावी. आमचा संपर्क नंबर आहे 9082663594. या आपण प्रक्षेपणे कॉल अथवा व्हॉट्सअप ही करू शकतो.